हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मूग दालचे क्रिस्पी मेदू वडे। तर बघा ते किती सुंदर बनलेले आहे, खूप मस्त बनतात, क्रिस्पी आणि खूप खायला पण खूप टेस्टी लागतात। तर चला बघूया मूग दालचे मेदू वडे कसे बनवायचे। तर त्यासाठी मी रात्रभर मूग डाळ भिजवून घेतली होती आणि हे बघा ती भिजलेली आहे। आता मी त्याला ग्राइंड करून घेते मिक्सरमधनं। त्यामध्ये 2 मिरची वगैरे ॲड करायची, तुम्हाला अद्रक वगैरे ॲड करायचं असेल तुम्ही ते करू शकता, पण मी मिरचीच ॲड केलेली आहे। मिरची ॲड केल्याच्या नंतर त्यामध्ये नाही का गव्हाचं पीठ ॲड करायचं, कारण की ते पाणी सोडतात, त्याच्यामुळे त्याला बाइंडिंगसाठी आपल्याला थोडं गव्हाचं पीठ आपलं तांदळाचं पीठ ॲड करावं लागते। आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आधीच, नाहीतर मिठामुळे परत पाणी सुटतं त्याला। तर मी फक्त आधी तांदळाचं पीठ ॲड करून त्याला छान मिक्स करून घेते हे बघा। त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, तुम्हाला गाजर वगैरे टाकायचे असेल तुम्ही ते पण टाकू शकतात, पण मी एवढंच टाकलंय, कांदा आणि कोथिंबीर। आता हे बघा थोडंसंच मीठ घालायचं आधी, जास्त मीठ घालायचं नाही, नाहीतर ते परत पाणी सोडते। आता हे आपण छान त्याचा गोल शेप बनवून तेलामध्ये तळून घेतोय त्याला। बघा किती सुंदर तळून येतोय तो, खूप सुंदर आणि क्रिस्पी बनतो तो। हे बघा किती क्रिस्पी आणि किती सुंदर बनलेला आहे। या पद्धतीने तुम्ही पण त्याला बनवून बघा, खूप छान बनतो तो। हे आहे माझं मूग दालचं मेदू वड्याची रेसिपी। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।